15 वर्षापूर्वी जेव्हा मी घर सोडलं तेव्हा कसं बस निभावलं. आता मला जागा सोडायची नव्हती बाई. आता माझ्यात पहिल्यासारखी ताकद नाही. आजवर 100दा तू म्हणली असेल की माझ्या लेकीच माझी ताकद आहे. ते सगळं खोटं होतं. खोटंच असेल म्हणा, म्हणून तर माझ्या संगत खोटं बोललीस तू. लपवलीस माझ्यापासनं. गौरी, तू बोलण्यात कोणाला ऐकणार आहेस का? चुकलं बाई माझं. बस चल आता जेवायचं. माझं बोलणं दिसतं, पण माझी होणारी तळमळ दिसेना झाली माझ्या आईला. गौरी, तुला तर माझ्याशी भांडण करायचंय का? भांडण भांडण काय म्हणू करू आई? भांडायला बी हक्काचा माणूस लागतो. माणसाची ओळख लागते आई. मला तर वाटतं माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला ओळखणं झाली. गौरी, का ग असं बोलतेस? तुला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. खरंच तेच तर, मला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. मला वाटायचं माझी आई देवभोळी आहे म्हणून अंबाबाईला साडी चोळी अर्पण करायला पाठवलंय. मला वाटायचं माझी मोठी ताई, माझ्या मोठ्या ताईला स्वतःचं लगीन करायचंय. ती नवस बोलल्या, शपथ घेतली तिने. ती तर खोटं बोलणारच नाही. मला वाटलं आपण एकमेकांपासून काय बी लपवायचं नाही, आपल्यातल्या आपल्यात अजिबात खोटं बोलायचं नाही. पण आपल्यातल्या आपल्यात हे तुमचं ठरलेलं ना. मी त्यात कधीच नव्हती. घरातल्या गोष्टी उंबरट्या बाहेर गेल्या तर 4 लोकात तमाशा होतो असं म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी मला ती 4 लोक ठरवली. गौरी, आपण जेवायचं का नाही ते सांग. मला नाही भूक. जा तुमची तुम्ही जेवा. गौरी, चुकलं आमच्याकडनं. चूक जेवायला. अगं नाही ताई, तुझं नाही चुकलं. चूक तर माझी आहे. मलाच तुमचा विश्वास मिळवायला जमलं नाही. माफ करा मला, माफ करा. इने चल जेवायचं. चल म्हणलं ना. शारदा चल जेवाय. तिचा राग निवळला का येईल ती. चला जेवाय. चल चल मिनी.